थँक्यू सो मच. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये हाच जल्लोष, हाच दरारा पेश करण्यासाठी अनेक खेळाडूंनी अनेक पद्धतीने अनेक प्रकारचा संघर्ष केला, परंतु यशस्वी तोच झाला ज्याचे प्रयत्न खूप चांगले होते. परंतु अजूनही एक संघ सुपर फोरमध्ये कोणता संघ येणार यावर मात्र अमित कवळे यांच्याकडून सुद्धा शुभम वर्तक याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो शुभमचे द्यायचे आहेत. अमित दादांकडे दिलेले आहेत, ते अभिदादांकडे दिलेले आहेत. चला, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्सचे जे सहकारी आहेत, मैदानाच्या जी हिरवी फीत गुंडाळलेली आहे त्याच्या बाहेरून तुम्ही सामन्यांचा आस्वाद घ्या. आणि ती फीत का गुंडाळलेली आहे, फिल्डिंग करत असताना फिल्डरला थोडंसं ॲडव्हान्टेज उडी वगैरे मारत असताना तिथे तुम्हाला सुद्धा इजा होऊ शकते आणि त्याच्यासोबत त्याला सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ते आपण हिरवं फीत लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहते प्रत्येक पेंडॉलला पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनी अगदी बांधून ठेवलेलं आहे आणि वरती केशरी रंग, वरी केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग. आणि भारत देशाच्या अगदी जो डौलाने झेंडा आपला फडकत असतो आणि तो फडकत असताना आपली छाती नेहमी डौलाने अभिमान व्यक्त करते. यस प्रवीण सर, लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. क्वार्टर फायनल नंबर 4. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ओम. पहिला चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये खेळायचा होता. फलंदाज उद्देश यावेळेला आलेला आहे, उद्देश कुलाबकर. काल उद्देश कुलाबकरचा उद्देश काय जबरदस्त पाहायला मिळाला. म्हणजे त्यांची फलंदाजी ज्या पद्धतीने झाली आणि त्यामुळेच प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ क्वालिफिकेशनचं तिकीट मिळू शकलेला होता. आता ओमच्या विरोधामध्ये खेळायचा होता. दिवस वेगळा आहे, मॅच वेगळी आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप, गाईडलाईनच्या बाहेरून आलाय, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावसंख्येने अकाउंट ओपन झालंय. 5 षटकांचा हा मुकाबला आहे आणि या 5 षटकांच्या मुकाबल्यामध्ये नेहमीच हे 30 चेंडू फेस करत असताना 60 पर्यंत पोहोचणं हे फलंदाजी करणाऱ्या संघाचं एक टार्गेट असतं आणि त्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मात्र मोठा संघर्ष फलंदाजीच्या माध्यमातून करावं लागेल. पण तो 8व्या वेळेला निर्मनुष्य जागेत चेंडू फिरकावलाय आणि बॉल चाललाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धेश जर नसली तर मात्र तुम्हाला मोठं टार्गेट उभं करण्यामध्ये तुम्हाला कदाचित अपयशी सुद्धा व्हावं लागतं. आणि याच अनुषंगाच्या जोरावर उद्देश कुलाबकरच्या बॅटमधून आलेला दुसऱ्या चेंडूवर चौकार धावसंख्येला 5 वर घेऊन गेलाय. आणखीन एक मोठा फटका, इनर एज लागली होती आणि अगदी स्टंपच्या जवळ चेंडू घरंगळत पाहायला मिळाला. म्हणजे आपण बघतो ना की यात्रेमध्ये विनाकारण आपण घुटमळत असतो, तशा पद्धतीने तो चेंडू स्तंभ जवळ घुटमळत पाहायला मिळाला. पण निश्चितपणे गोलंदाज ओमने केलेलं कमबॅक हे फार महत्त्वाचं असणार आहे या मॅचमधलं. 5 धावा. अशा वेळेला फलंदाज सांगतोय मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम, 6 रन. दोन मोठे फटके, एक वाईड बॉल आणि त्याच्याच जोरावर धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये मिनिमम 10 रन्स आणि त्यामध्ये कोणतीही विकेट घालवायची नाही आहे याच निर्धाराने संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्यापेक्षा जास्त केलेलं आहे काम. परंतु ओम यावेळेला स्टंप टू स्टंप अटॅक करतोय. बॉल आकाशामध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल इनटू द सेफ हँड. उद्देश कुलाबकर, त्याचा उद्देश या चेंडूवर असफल. फलंदाज बाद. आणि
खरोखरच ओम या नवख्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खूप सुंदर बॉलिंग ॲक्शन आहे. म्हणजे टीम साऊथी जो न्यूझीलंडचा प्लेअर आहे त्याच्यासारखीच मिळती जुळती ॲक्शन आहे. ॲक्शन खूप क्लिअर आहे. चांगल्या पद्धतीने धावत येतोय. रिलीज पॉईंट खूप चांगला आहे. अगदी म्हणजे फॉलोअर थ्रूमध्ये चांगली उडी मारतोय आणि त्यामुळे त्याला चांगला टप्पा टाकण्यासाठी आणि हेड पोझिशनसुद्धा स्टेडी राहते. त्यामुळे त्याला एक्झॅक्टली बॅट्समन काय करतोय हे दिसतंय. चांगली चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिया वॉरियर्स नागावरचा सचिनदादा राऊळ यांचा हा संघ आणि या संघाचं नेतृत्व करत असताना संकेत थळे आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉकेट डायनामाइट म्हणून कालच्या दिवसामध्ये अगदी दहाडला होता या मैदानामध्ये. पण आजच्या दिवसामध्ये फलंदाजी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होते. कारण चौथ्या दिवसाची ही विकेट आहे. त्यामुळे विकेटवर थोडं जर पाहिलं तर उन्हामुळे थोडेसे तडा गेले असतील, थोडीशी जास्त सुकली असेल आणि खेळल्यामुळे काही भागामध्ये पॅचेस क्रिएट झाले असेल. त्यामुळे बॉल कधी अनइवन खाली राहू शकतो, वरती येऊ शकतो. उच्च नीच दर्जाचं क्रिकेट. पण अशा वेळेला फलंदाजा मिळेला हा फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्यामध्ये सौजन्य दांडेकरने कोणतीही कसर सोडलेली नाहीये. बॉल चाललाय पलीकडे, षटकार. दोन षटकार, एक विकेट, एक चौकार, एक वाईट बॉल अशा पद्धतीचं धावफलक. म्हणजे या विभागामध्ये बाळू काकांना आणि बाळू काकांच्या कुल्फीला कोण ओळखत नसेल असे कोणीच नसतील. त्यांची कुल्फी चविष्ट कुल्फी आणि ती खात असताना मनामध्ये आणि शरीरामध्ये जो गारवा निर्माण होतो तो काही औरच आहे. आणि तेच बाळू काका उद्योगधंद्यांमधून आपला घरचा प्रपंच सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचंसुद्धा खूप खूप आभार की तुम्ही इथे येत आहे आणि सर्वांना कूल करत आहात. पण या गोलंदाजापासून बचके रहना पाडेगा. कारण या गोलंदाजाने आजवर अनेक असे फलंदाज त्याच्या समोर आलेले आहेत, त्यांना सळो की पळो करून सोडलेले आहे. राहुल मानकर यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा, एक विकेट अशा पद्धतीचं धावफलक. आडवा बाटने वरती उडला होता बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडत असताना 38 सर्कलच्या मागे येऊन चेंडूला पकडले. धावसंख्येमध्ये 1ची ॲडिशन. धावसंख्या निश्चितपणे 1ने पुढे जाते. 18 धावा. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक. म्हणजे वडिलांचं निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली संघासोबत जॉईन झाला. 90 धावांची ती खेळी, शांतपणे खेळला आणि आज नक्कीच विराट कोहलीला द चेस मास्टर म्हणून म्हटलं जातं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. थोडासा लवकर बाद झाला, परंतु RCB संघ पुन्हा एकदा दिमागदार विजय मिळून तो अगदी थाटामाटामध्ये पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 3मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सौजन्य दांडेकर कॅप्टन आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या समोर फटका फसलाय राहुल मानकर आणि त्याचं शरीर आणि त्याचबरोबर ती एनर्जी आवश्यक होती. शरीरासोबत स्वतःला झोकून देणं हे थोडंसं कठीण झालं होतं आणि तोपर्यंत बॉल सेफली लँड झालाय. सौजन्य दांडेकरची मोस्ट व्हॅल्युएबल विकेट असणार आहे आणि दत्ता नाखवा म्हणत असतील की शेवटपर्यंत तो जर खेळला तर आम्ही जिंकलोच. राहुल मानकर पुढे सरसावून सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडलाय सुद्धा फलंदाज बाद. डीजे मास्टर आणि त्यांची झालेली दुपारची जेवणाची वेळ. पोटामध्ये भूक असल्यावर यावेळेला बाद झालेला आहे. सौजन्य दांडेकरच्या सोबतीने फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तो फलंदाज मंदार तांडेल म्हणजे मला असं वाटते होडी चालवणारा महत्त्वाचा असा म्हटलं जातं. म्हणजे मला एक्झॅक्टली अर्थ त्याचा माहिती नाही आहे, परंतु थोडा असं माहीत आहे की तांडेल म्हणजे तो होडी चालवणारा प्रमुख असतो आणि ही होडी आता वादळात अडकलेली आहे. ज्या वेळेला पहिल्या 2 विकेट्स
आऊट झाल्यात आणि त्यानंतर गणिताच्या या विषयाकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 धावा, त्यानंतर आलेला राहुल मानकरचा हा स्पेल, पहिल्या चेंडूवर 2 धावा, पहिल्या 2 बॉलवर 2 आणि त्यानंतर विकेट तिसऱ्या बॉलवर. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, LBWचा लाऊड अपेल पंच सांगतायत. आहा, राहुल मानकरला माहीत आहे कारण तो फलंदाज बाहेरून आतमध्ये आला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पाहायला मिळाला आणि त्यानंतर रमेश सरांनी थोडा विचार केला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आणि नंतर डिसिजन दिलाय. कोणतीही धाव नाहीये. 2 डॉट बॉल, लगातार 3 डॉट बॉल आणि प्रेशर वाढवणारे हे डॉट बॉल असले. 19 धावा, 2 विकेट्स, अशा पद्धतीचे धावफलक. राहुलने आपल्या ठेवणीतला हा बॉल काढला, पुढे सरसावला होता फलंदाज आणि मारण्यासाठी गेला, नाचत आला होता, परंतु त्याला जावं लागेल निराश, हताश आणि स्वतःच्या कर्माला दोष देत बाद. बल्लेबाजी करेगा, हालत पतली कर देगा हर एक गेंदबाज की और हर एक बॉल बाउंड्री पार कर देगा. दत्ता नाखवा इन ऍक्शन बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. सौजन्य दांडेकर टीम स्पॉन्सर, टीम कॅप्टन ग्राउंड मध्ये तैनात आहेत. कल्पेश मात्रे ओव्हर क्रमांक 3 मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा स्पेल पूर्ण झालाय. पहिला घातक होता, दुसरा आनंद सुखद धक्का देणारा होता, असंच आपण म्हणूयात. पण सौजन्य दांडेकरला खेळावं लागेल, लढावं लागेल. जशा पद्धतीने धनंजय पाटील शेवटपर्यंत लढत राहिला, लढता लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, थांबायला मी काही संत नाही. आणि अशाच पद्धतीने पहिल्या चेंडूवर आक्रमण धारण करत असताना आक्रमणतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि तो शाप लाभलाय तो सौजन्य दांडेकरला आणि पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकाचा तो बाद. ज्या खेळाडूची चर्चा कालच्या दिवसामधून आजच्या दिवसापर्यंत राहिली, गेल्या वर्षी हा खेळाडू चर्चेचा विषय बनला होता, त्याची चर्चा आणि ती चर्चा मैदानामध्ये करण्यासाठी आता त्याला प्रवृत्त केलं गेलेलं आहे. स्वतः संघनायक बाद झालाय, त्यामुळे दुर्वेश गण यावेळेला मैदानामध्ये आलेला आहे. गेल्या वर्षी स्वतः सासऱ्यांनी बक्षीस लावलं होतं, षटकार मारला तर रोड तर 2 गुंठे जागा आणि लाईटवाली बोट. पण या पारितोषिकांकडे न पाहता दुर्वेश गणला आपल्या संघाला 50 पर्यंत तरी कसं न्यायचं हे आता ठरवावं लागेल. ठरवल्यावर साध्य होतं आणि ते ठरवल्यावर तुम्ही त्या टार्गेटला थोडंसं डिवाइड केलं पाहिजे. 3, 4, 5 ओव्हरमध्ये काय करावं लागेल. दुर्वेश अकॅडमीला काय करत होता याचं चित्र आता त्याला दाखवायचं होतं आणि अशा वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. दुसरी धाव सुद्धा. आहा, लेट सुरुवात केली परंतु थेट या 2 धावा पूर्ण. आता दत्ता नखवा यांच्याकडे असणारा अनुभव तो शेअर करावा लागेल. शेअर केल्यावर ट्रान्सफर होतं आणि आम्ही म्हणतो ना की एनर्जी ट्रान्सफर करता येते, परंतु ती क्रिएट करता येत नाही, असलेली ट्रान्सफर करता येते. पाहूयात, कारण आत्तापर्यंत सायन्समध्ये बरेचसे शोध लागलेत, परंतु आपण पाणी बनवू शकलेलं नाही आहेत, ब्लड बनवू शकलेलं, रक्त बनवू शकलेलं नाही आहेत, परंतु आपण अंडंसुद्धा बनवलेलं आहे. बऱ्याच संशोधनांना आपण त्या चर्चा करूयात. यानंतरचा बॉल पुढे सरसावून आपली हात भारी, आपला बॅट भारी आणि आपला सगळंच लय भारी असं म्हणत
बॉलला ठोकलाय मैदानाच्या पार, षटकार. जावई रुसलेत, कारण काल रुसवा घालवण्यासाठी आता सासरे बुवांना यावंच लागेल इथे मैदानावर, कारण स्ट्रोक सुद्धा ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल लपेटून मारलाय काउच कॉर्नरच्या वरून. येस, धावसंख्येत 6ची भर पडलेली आहे आणि रॉयल किंग ग्रुप बोलतोय की 1,000 रुपयाचं बक्षीस आहे, म्हणजे अजून आता लगातार 2 मारले तर बक्षीस वाढत जाईल. फुल इट्स अ बीमर डिलिव्हरी, पण खेळणार कोण, खेळला कोणी आणि खेळणार कोण. पण मी नेहमी म्हणतो ना सिद्धेश, की एखाद्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर जर फ्री हिटचा बॉल मिळाला आणि तो वेल बॅट कनेक्ट झाला तर आत्मविश्वास दुपटीने टिपटीने 4 पटीने वाढतो. आणि दत्ता नखवा, त्यांच्याकडे असणारा अनुभव, त्यांच्याकडे असणारा शांत स्वभाव कधी मैदानामध्ये रौद्र रूप धारण करेल ना, कारण आजचा दिवस हा शंकराचा दिवस आहे. शंकराने तांडव केलं होतं आणि तांडव केल्यानंतर तुम्ही पाहिलं तिसरा डोळा उघडल्यावर आग निर्माण होते. ही आग या चेंडूवर पाहायला मिळू शकते. फुल नहीं छोड़ेगा, भाई ने बोला मारने का तो मारने का, छोड़ने का नहीं, और ठोक दिया मैदान के बाहर. ओके आहे ना, 6. ओके, थँक्यू. बॉल डीप होत होता, कारण आम्ही भावनेच्या भरामध्ये ज्या गोष्टी बोलून गेलो, पण हे आमच्या स्कोररला सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या 35 रन्स. पुन्हा एकदा फुल टॉस, गॅप स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक राहुल मानकर, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव, डेंजर आहे, नाही, पहिला हात लागलाय, पहिला हात लागलाय, स्टंप डेड झालेत. नशीब 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 आणि का करेगा खाट पांडू. पुढचा मधला शब्द रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा आपण म्हणतो, पण त्या गाळलेल्या जागा भरण्यापेक्षा धावसंख्या आणि ते स्कोर कार्डचं जे सेक्शन ते खाली होतं ते मात्र या दोनही फलंदाजांनी या ओव्हरमध्ये भरून काढलं. एक नो बॉल मिळाला काय, त्यावर हात धुवून घेतलेत काय, आणि दुर्वेशने आणि अर्थातच दत्ता नखवा यांची ही पार्टनरशिप या मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या वर आघात निर्माण करेल. 37 धावा, 3 विकेट्स. उचलण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, बॅटर तैनात आहेत, परंतु स्ट्राईक एंडला यावेळेला दुर्वेश गण आलेले आहेत. दिनेश नाखवा दुर्वेश गणच्या फलंदाजीवर फारच खुश झालेले आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये देतील असं म्हणतायत. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक किंवा आपण म्हणूयात की थोडासा थंडावा निर्माण होणं फार गरजेचं आहे. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा या मैदानावरचा विळखा पाहता आता जो पूर्वेकडे जो पाऊस होता तो आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जायला लागलेला आहे आणि त्यानंतर तो उन्हाचा तडाखा वाढणार आहे मागे पुढील 3 दिवसांमध्ये असं हवामान खात्याने सांगितलं आहे. या 38 धावा झालेल्या आहेत, 38 धावा झालेल्या आहेत. आता सिद्धेश थोडासा विचार करावा लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 38 जर आल्यात आणि तुमचे जे बॅटर सेट झालेले आहेत आणि त्या बॅटरला सेट झाल्यानंतर आता ही 60 पार धावसंख्या जर गेली तरच त्याचा फायदा होईल. अन्यथा इथे या ओव्हरमध्ये जर विकेटची पडझड झाली तर मात्र प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो आणि याच प्रयत्नामध्ये राहुल मानकर कदाचित गोलंदाजीसाठी येणार. दिनेश नाखवा म्हणजे दुर्वेश गण यांचे सासरे. कदाचित अजून एक षटकार लावला तर मला असं वाटते 5-10 गुंठे जागा सुद्धा लावतील, काही सांगता येत नाही. दुर्वेश गण म्हणजे त्याच्यावर ज्या वेळेला टीका केल्या गेल्या, दुर्वेश गणला नेहमी थोडासा लोअर ऑर्डरचा बॅटर म्हणून पाहिला जातं आणि दुर्वेश गणने आज मैदानात आल्यावर दुसऱ्या चेंडूवर ठोकलेला षटकार, त्याच्यामध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि आत्मविश्वास ही यशाच्या पायरीवर तुम्हाला नेण्यासाठी प्रवृत्त करत असतो. यश मिळून देत नाही हा भाग पुढचा आहे, परंतु दत्ता नखवा यावेळेला स्ट्राईक करतील.
बघा सासरे बुवा म्हणतायत लगातार 3 षटकार जर जावई बापूंनी लावले तर नेटवाली बोट मिळणार. पण या वेळेला स्वतः संघ मालक म्हणताय मी आहे ना, मैं हूं ना, असं म्हणत मैदानाच्या पार. मास्टर पण वडील सुद्धा कमी पडलेले नाहीये. दुर्वेशने जर त्यांच्याच बॅनरला बॉल हिट केला तर 10,000 रुपयांचं बक्षीस आहे श्यामगण यांच्याकडून. म्हणजे आज वडील आणि सासरे हे दोघेही बक्षीस लावण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. गोलंदाजी करणारा संघ बॅकफूटवर आलाय. राहुल मानकरने दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं होतं, विकेट्स प्राप्त केल्या होत्या. फक्त मला असं वाटते 2 धावा, 2 डॉट बॉल, 2 विकेट आणि हा 2 धावांचा तिहेरी फटका दिला होता. 2-2चा तिहेरी फटका तो मात्र आता राहुल मानकरला या ओव्हरमध्ये सफल होऊन दिलेला नाहीये. दत्ता नखवा यांनी आल्या आल्या ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा आपली ताकद वापरण्याचा प्रयत्न, परंतु थोडक्यात सीमारेषा गाठलेली नाहीये. उंची कमी, एलिव्हेशन प्रॉपर मिळालेलं नाहीये. मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झालं, परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलंय फलंदाज बाद. विकेट्सचं पतन झालंय आणि 4थं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे 4 अंक हा कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळतोय. या 4थ्या अंकावर म्हणजे आता पाहूयात साहिल पाटील. साहिल पाटीलला या पाटीलचा दरारा दाखवावा लागेल, अन्यथा जर आपल्या बॅटला बॉल लागत नसेल तर दुर्वेशला ॲटलिस्ट स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे. पण राहुल मानकरने दुसऱ्या चेंडूवर जी सफलता मिळवलेली आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणले असतील यात तिळ मात्र शंका नाही आहे. आता फिल्डिंगची रचना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नॉर्मल सजवलेली आहे, ती थोडीशी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेट आहे, वाडिश लॉंग ऑन किंवा काउच कॉर्नर त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक असणार आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. आणि त्यानंतर आपण पाहूयात पॉईंट शॉटला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंटला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. राहुल मानकर म्हणजे अगदी चष्मा घालून स्पिनर खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवण्याचा प्रयत्न करतोय. साहिल पाटीलने फटका मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचत असताना तो दुसऱ्याला सांगतोय की तू बॉल खाली आहे, पण स्वतःच जर बॉल खाली डायरेक्टली पोहोचला असता तर झेल मिळाला असता आणि तो पकडणं सुद्धा बंधनकारक होतं. कारण यानंतर येणाऱ्या प्रत्येक धावेला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व असणार आहे. 46 धावा स्कोर कार्डवर. आडवा बॅटने बॉल फिरवलाय खरं, पण क्षेत्ररक्षकाला निवडलंय हे मात्र निश्चित आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फलंदाज बाद होतील. 2 धावा बनवून फलंदाज बाद. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर 60 पर्यंत जर पोहोचता आलं नाही तर मात्र हे दुर्दैव ठरणार आहे. दत्ता नागवा यांनी एक हिट बॉल केला, पण तदनंतर काय, तदनंतर तुम्ही आऊट झाल्यानंतर संघाची पडझड व्हायला लागलेली आहे. पंकज नाखवा म्हणतायत जनार्दन नाखवा आलेत, ते माझे आवडते प्लेयर आहेत आणि त्यांना प्रत्येक षटकारासाठी मी 1,000 रुपये लावणार आहे. स्वतः सासरे बुवा आहेत. फक्त 1,000 रुपयेच, इतकी सोन्यासारखी मुलगी दिले, 10,000 रुपये लावा. मग मारणारच, सोडणार काय. आहा, वा वा वा, कमाल. छेरान पट्ट्यामध्ये आल्यावर नेहमीच आपण म्हणतो कार्यक्रम निश्चित. राहुल मानकर याच्याकडून ही चुकी होणं
अपेक्षित नव्हतं सिद्धेश खरोखर, कारण ज्या पद्धतीने हा फटका फिरवलाय, आता ही फिरकी घेतली असणार राहुलची. निलेश चौलकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आले जनार्दन यांच्यासाठी. आहा, पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, परंतु वाईड आणि गाईडलाईन यांच्या त्या गॅपमधून बॉल विकेट किपरच्या हातांमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 4 याचा समाप्त झालेला आहे आणि ते 52 धावा झाल्यात. सिद्धेश, आपण ज्या धावगतीचा विचार करत होतो, ज्या टार्गेटचा विचार करत होतो, तो टार्गेट किंवा ती धावगती ती आले, पण विकेट सुद्धा गेल्यात. दत्ता नाकवा जर शेवटपर्यंत थांबले असते दुर्वेश सोबत, तर प्रतिस्पर्धी संघावर तो दबाव आला असता आणि त्या दबावाखाली त्यांनी एखादे 2 फुल टॉस जर बॉल टाकले असते, मग त्यापैकी ॲटलिस्ट एक बॉल तरी ते बाउंड्रीपर्यंत पोहोचवले असते. पण जर आणि तर म्हणजे अगर मगरच्या भरोशावर क्रिकेट खेळलं जाणार नाही आहे या मैदानात. तुम्हाला बॉलच्या मेरिटप्रमाणे बॉलला बनवून स्ट्रोक सिलेक्शन चांगलं करावं लागेल, कनेक्शन विथ बॅट अँड बॉल चांगलं करावं लागेल. यानंतर काय घडेल हे फार महत्वाचं असणार आहे. दुर्वेश गण स्ट्राइक एंडला आहे. निलेश चौलकर यांच्याकडून जनार्दन नाकवा यांनी जो षटकार ठोकलाय त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस. स्वतः संघनायक संकेत थळे गोलंदाजीसाठी आलाय आणि दुर्वेश समोर आहे. 6 चेंडू बाकी, 52 धावा. आपटलेला बॉल सरळ उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेला, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. चांगला फटका होता, एलिव्हेशन देता आलेलं नाहीये, फटक्यामध्ये दम होता, कारण दुर्वेश गणने केलेली नेट्समध्ये प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसचा प्रभाव आज मैदानामध्ये पडलेला आपण पाहतोय. संकेत थळेची सुंदर गोलंदाजी होते. जनार्दन नाखवा स्ट्राइक एंडला आहेत, पण या वेळेला मिड विकेट रिझन त्यांनी चूज केलेल्या अलॉंग विथ द कार्पेट चेंडू गेलाय. सिंगल मिळणार. मी तर म्हणेन डॉट बॉल से बेहतर सिंगल कभी भी अच्छा होता है. 1 धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 54 धावा. यानंतरचा बॉल कशा पद्धतीचा असणार आहे संकेत थळेचा. आडव्या बॅटने वाट पाहत असताना वाट पाहिली, उशीर लागला, पर लेट पण थेट बॉल मैदानाच्या पार. षटकार. दिनेश नाखवा स्वतः सासरे बुवा म्हणतायत लगातार 3 षटकार ठोका. नेट वाली बोट. आहा, गॅप स्ट्रोक खेळलाय, सुई धागा शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलेत, पण दुसरी धाव चुकीच्या एंडला थ्रो फेकला. ओहो, दिस इज ऑल अबाउट एफर्ट. वंडरफुल जनार्दन नाखवा. आणि वय काय, करताय काय, सर्व काही तुम्हाला या क्रिकेटच्या मैदानावर माफ असणार आहे. परंतु पंच प्रवीण सर म्हणतायत डिसिजन पेंडिंग. कोणासाठी? निलेश चौलकर यांच्याकडून दुर्वेश गणने जो षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारलाय त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस. बघा, आता जर जनार्दन नाखवा रनआउट नसतील तर पंकज नाखवा म्हणतात की 5,000 रुपयाचं बक्षीस, पण त्यांचं ते दुर्दैव असणार आहे कारण ते रनआउट झालेले आहेत. कारण ते त्यांना सुद्धा माहीत होतं. न्यू बॅटर चला मैदानामध्ये, पण मॅचला फार मजा येते. दुर्वेश गणने काय फलंदाजी केले. धरणे सर, मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये कोणाला अंडर एस्टिमेट करायचं नसतं. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. आणि या दुर्वेश गणने करून दाखवलंय. आणि आज ज्या वेळेला शंका उपस्थित केल्या जातात त्याच वेळेला आपण काय आहोत हे दुसऱ्यांना दाखवण्याची ती खरी वेळ असते. आणि ती वेळ आली होती. वेळ आल्यावर वेळ आपलीच आहे हाच दरारा मैदानामध्ये पेश केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर इन होत आहेत मैदानामध्ये. मिलन दांडेकर मैदानामध्ये आलेले आहेत. मिलन
मिलनला दुर्वेश सोबत मिलन करावं लागेल. मिलन म्हणजे पार्टनरशिप करावी लागेल. जे उरलेले 2 बॉल आहेत दोन्हीच्या दोन्ही दुर्वेश खेळला तर एक तरी बॉल तो चांगला हिट करू शकतो. आणि आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 62 धावा. 61 झाल्या, सॉरी 61. नॉट आउट, काय आउट आहे तो, एकच रन. हां 61 झालं, सॉरी फॉर द मिस्टेक. आम्ही बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही, कारण कधी कधी भावनेच्या भरामध्ये आम्ही काही गोष्टी बोलून जातो. शेवटचे 2 बॉल दुर्वेश, फुल टॉस होता पण पंचांकडे वाईड बॉलची मागणी केली जाते. नो बॉल कसला आहे सर? इट्स अ बीमर डिलिव्हरी, कंबरेच्या वरून गेलाय असं पंचांनी सांगितलंय. रिव्ह्यू बॉलिंग टीम घेते, चॅलेंज करते पंचांच्या डिसिजनला. सर प्रवीण सर तुम्हाला यावं लागेल कारण डिसिजन त्यांनी दिलाय. हाईटचा नो, येस, कारण असंच असतं ना, कारण आपले दानिश सर आले. दानिश सर सॉरी, या दानिश सर. दानिश सर हळू या, नाहीतर मग परत जेवायला जायला लागेल आणि जेवण्याच्या आधी तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल. सर जोक्स पाठ, पण मॅच फार मजेशीर रंगलेली आहे. हा डॉट बॉल असला तर काय होणार, हा जर नो बॉल असेल तर फायदा होणार, पण हा नसेल तर मात्र तरी सुद्धा फायदा होणार. जो होता है वो अच्छे के लिए होता है असं म्हणतात, ते चुकीचं नाही आहे. धावसंख्या 61 झालेली आहे. एका बाजूला निराशा, दुसऱ्या बाजूला इट्स अ नो बॉल. व्हेरी व्हेरी गुड डिसिजन बाय रमेश सर. दुर्वेश म्हणतोय अब मौका मिला है, या छक्का या चौका लगा नहीं पड़ेगा. इट्स अ फ्री हिट डिलिव्हरी. 62, 62 धावा. शेवटचे 2 बॉल फ्री हिटचा बॉल आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवर काय घडणार? उचलण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, नाही स्वतःला थांबवलंय. दुर्वेशला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. दुर्वेश गणने आतापर्यंत केलेली ही बेमिसाल पारी, त्यामध्ये 2 षटकार, 2 दुहेरी धावांचे फटके आणि आत्ता आलेला हा डॉट बॉल खरंच दुर्वेशला दबावामध्ये टाकतोय. शेवटचा बॉल आहे, 62 धावा आहेत. त्याला 65 प्लस करायचा असेल तर बॉल हिट करावाच लागेल आणि मिनिमम 2 रन्स. उचललाय बॉल, लॉंग ऑनच्या दिशेला टप्पा पडल्यावर आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. दुर्वेश गण ऍटलिस्ट 2 धावा पूर्ण करतोय. आहा, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना थांबलेत, परंतु 64 झाल्यात. 65चं आव्हान असणार आहे. 65 रन्स नीड टू विन. पण ही मॅच फार महत्त्वाची असणार आहे. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. डेफिनेटली खरोखरच फार मजा येते. प्रवीण सर बघा, सासरे बुवा सुद्धा इथे उपस्थित आहेत यांच्या अर्थातच दुर्वेशचे, आणि त्यांनी नेटवाली बोट लावलेली आहे. जवळजवळ मला असं वाटते 30-35 लाख रुपये जास्त असेल किंमत तिची. आणि आपल्या जावयासाठी करोड, जावई आपला करोड म्हणजे डायमंड हिरा आहे आणि त्याच्यासाठी करोड रुपये काय असे लावू आम्ही. आणि गेल्या वर्षी त्यांनी पारितोषिक लावलं होतं तुमच्या माहितीसाठी. षटकार मारला तर रोड टच 2 गुंठे जागा आणि लाईटवाली बोट. आणि काल ते पारितोषिक एकाने जिंकलेलं आहे. फक्त कॅच पकडायची होती, 2.5 गुंठे जागा, बर्फाची गाडी आणि ती म्हणजे ट्रक, आणि मला असं वाटतं 10,000 रुपये. इतकं मोठं पारितोषिक आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये इतकी पारितोषिकं कधी लागली नसतील. बायकर मॅन, कॉमेंटेटर बायकर मॅन आमचे प्रवीण टेंभे सर यांना मी इन्व्हिटेशन देतोय. येस प्रवीण सर, दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हायचं आहे. पण यानंतर सुपर 4 साठी सुद्धा चिठ्ठ्या उडवणार आहोत आपण. सो इट्स ओव्हर टू यू प्रवीण सर. धन्यवाद कपिलजी ठाकूर सर. आणि खऱ्या अर्थाने हा जो पारितोषिकचं वर्णन तुम्ही केलं नखवाईंच्या माध्यमातून, 2.5 गुंठ जमीन, 10,000 रुपये आणि नेट बोट, त्यासोबत बर्फाची गाडी संपूर्ण सजवून देण्यात आली. आणि काय जबरदस्त पारितोषिक आहे. रतनबुवा चषकात देखील असं पारितोषिक आम्ही कधीच पाहिलं नाही.
मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये असं पारितोषिक देखील पाहिलं नाही आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आगलं वेगळं पारितोषिक. प्रवीण सर थोडंसं थांबवतोय. झिराडवरून खास मामा सुद्धा ही दुर्वेश गणची पारी बघत होते आणि त्यांनी ती पारी पाहून विनोददादांनी त्यांना 1,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा जीपे केलेलं आहे. सो चला दत्ता नाकवा प्लीज प्लीज कॉपरेट करा, कारण आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं असणार आहे. जास्त टाईमपास करायचा नाही आहे, कारण शेवटचा दिवस आहे. उजेडामध्ये मॅचेस झाल्या फार मजा येऊ शकते आणि ओव्हरची कपात आपल्याला करायला नाही लागली पाहिजे. याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे आता 3 वाजतील ही मॅच संपन्न व्हायला आणि त्यानंतर 3 मॅचेस म्हणजे मिनिमम 6 तरी वाजू शकतात. त्यामुळे टाईम कव्हर करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि टाईमपास करायचं नाही हे तुमच्या हातामध्ये आहे. इट्स ओव्हर टू यू प्रवीण सर. थँक्यू. पहिल्या डावात कपिलजी ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकला. 64 धावा बनल्यात. 65 धाव्यांची गरज 30 बॉलमध्ये आणि सध्या तुम्ही मॅच पाहताय. एका बाजूला संघ आहे सिया वॉरियर्स नागाव विरोधात प्रदीप स्पोर्ट्स साखर. चांगली बॅटिंग केली प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने पहिल्या डावामध्ये आणि सध्या 64 धावा काढल्यात. त्यांच्या ऑपोजिटला पाहतोय सिया वॉरियर्स नागाव टीमला आता करायचे 65 या मॅचमध्ये. 13.00ची सरासरी. एक 28 लागेल आणि एक तिकीट बाकी आहे सेमीफायनल गोल्डन तिकीट. एका तिकीटसाठी फाईट सुरू आहे नागाव आणि टीम प्रदीप स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून. 3 संघ क्वालिफायर झालेत. पहिला संघ होता रॉनित अँड देव वॉरियर्स साखर. दुसरा संघ युक्ता स्पोर्ट्स अक्षय. तिसरा संघ होता ज्याने डिफेन्स केला प्रफुल वॉटर स्पोर्ट्स साखर आणि एका संघाची जागा बाकी आहे. त्यामुळे आत्ता या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 2 साखर आणि 1 अक्षय हे संघ पोहोचलेत. त्यामुळे आत्ता ही मॅच आहे साखर विरुद्ध नागाव हे 2 टीममध्ये आणि एका जागेसाठी ही फाईट सुरू आहे. आगलं वेगळी पारितोषिक घेणारी स्पर्धा ASPL 2026 5वं पर्व. अलिबागची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. संपूर्ण गावाचा स्वाभिमान तुम्हाला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला असते. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते आणि फक्त पुरुष नाही आता महिला मंडळ देखील आमच्या स्टेजवरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप भारतीय वुमन्स टीमने जिंकला विश्वकप. भारताच्या महिला देखील आता कमी नाही आहेत. वुमन्स IPL तुम्ही पाहिला. अनप्रीत कौर हे भारताची संघनायिका. तिने चषक जिंकला. त्यानंतर वुमन्स IPLमध्ये रॉयल चॅलेंज बँगलोरचा डंका वाजताना पाहिला आणि खऱ्या अर्थाने रॉयल चॅलेंज बँगलोर फ्रँचायझी पाहिली ना अवघ्या 19 वर्षात या RCB संघाने तब्बल आपली कॉस्ट प्रचंड इम्प्रोवाईज केली आहे. हायस्ट टोटल. कारण सुरुवातीला जेव्हा RCB संघ आला होता त्यावेळी 450 करोडचा निवेश, परंतु त्यानंतर आत्ता RCBची व्हॅल्यू आहे तब्बल 16,500 करोड. 4 पटीने रॉयल चॅलेंज बँगलोरची व्हॅल्यू आता इम्प्रोवाईज झाली IPLमध्ये. त्यामुळे जर तुम्ही स्वतःवर काम केलं तर तुमची व्हॅल्यू इम्प्रोवाईज होते. स्किल्सवरती काम केलं तर तुम्हाला किंमत उरते या जगात. प्रत्येक माणूस सुरुवातीला 0 असतो. चला मॅचला सुरुवात झाली. 65 धावा करायच्या आहेत टीम नागाव. 30 बॉलमध्ये डाव क्रमांक 2 आणि पहिला बॉल आकुटप्प्याचा भेदक मारा. आक्रमण चढवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. धावा येतील 6.
लय. नशीब चांगले त्यामुळे आता फ्रीड बॉल येणार. नो बॉल केला पंचांनी. पेमर बॉल फ्रीड बॉल आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 12 धावा आता पूर्ण झाल्यात. म्हणजे 2 षटकार लागले पहिल्या 2 बॉलवर. आत्तापर्यंत या स्पर्धेत 25 नो बॉल टाकले गेले आणि हा नो बॉल क्रमांक 25 येथे होता. फ्रीड बॉल चांगली मॅच आहे. एका तिकीटची आतुरता दोघांना आहे. गोल्डन तिकीट टू सेमी फायनल. फ्रीड बॉल स्ट्राईक एंडला संकेत. मोठी मॅच आहे. समुद्रात उतरला तर पोहायला शिकावंच लागेल, कारण खोल समुद्रात मोठे मोती सापडतात. त्यामुळे आता पोहण्याची गरज आहे. फ्रीड बॉल फुडलेंचा बॉल झोप्या फटका धडपडला आणि फ्रीड बॉल आहे. जरी झेल पकडला असता तरी काहीच घडलं नसतं, कारण फ्रीड बॉल होता. एकच धाव आले या बॉलवरती. सध्या जो नो बॉलचा चेंडू तिथे झेल टिपला आणि आता फ्रीड बॉलचा झेल सुटलाय. चला चर्चा सुरू आहे. सेफ आहे की नाही ही चर्चा सध्या सुरू आहे. क्राऊड पब्लिक सध्या तिथून इशारा करतायत पंचांना. सेफ आहे त्यामुळे एकच धाव इथे मिळेल. 13 धावा धाव फलकावरती. डाव क्रमांक 2 हाय व्होल्टेज मॅच, यात मात्र शंका नाहीये. सिया वॉरियर्स बॉल तयार. फक्त दिशा दिली आहे लेदर स्टाईलने. रन आउट चान्स. मिड ऑफ बीट झाला आणि मिड ऑफने घाई करायची होती. मोठी विकेट मिळाली असती तुम्हाला, परंतु आता सोडला विकेट. संकेत तिथे होता. बॅटर संकेत शांत राहिलाय. विचार करतो तो, कारण ही चुकी महाग पडली असती त्याला. मोठी मॅच आहे. सुपर 8 क्वार्टर फायनल शेवटची मॅच आणि जिंकले तर सेमी फायनल. एका चषकाचा मानकरी होण्याची संधी. लॉफ्ट केला इनसाइड आउट. लॉंग ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह. बॉल सीमा पार. धावा येतील 4. दणदणीत चौकार. मारलेत. एक षटकार मारलाय. 17 धावा. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल, कारण एक नो बॉल होता पंच आणि फ्रीड बॉल देखील आला. त्यानंतर व्हाईट बॉल एकही टाकला नाहीये, त्यामुळे एकच खराब बॉल होता. 5 बॉल संपले. 17 धावांचा डोंगर उभा केलाय पहिल्या डावात. दुसऱ्या डावामध्ये चांगला फटका. ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेग बीट झाले आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. धाव फलकावरती 21 धावा. 0 गडी बाद. सिया वॉरियर्स नागाव संघ या मॅच मध्ये बाजी पहिल्याच ओव्हरमध्ये मारतोय. 2 षटकाच्या धावा एका षटकामध्ये इथे पूर्ण केल्यात. 21 लॉस ऑफ 0. एकवीस धावा आल्यात. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण मला अडवू शकेल अजून अशी भिंत नाहीये. मानकर आणि थले ऑन फायर झालेत. 21 धावांचा डोंगर उभा केलाय पहिल्या शतकामध्ये आणि टार्गेटचा आपण विचार केला तर 65 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. 11.00 ची सरासरी रिक्वायर रन रेट. 4 ओव्हरचा वेचाल. 11 ची सरासरी. चांगली मॅच. थले आणि मानकर उतरलेत मैदानात. श्रेयश आणि संकेत, परंतु गोलंदाजीमध्ये पहिला गोलंदाज होता उद्देश. 21 दिले. आता सौजन्य दांडेकर आलाय. दांडी उडवणारा गोलंदाज दांडेकर. बघूया दांडेकरची गोलंदाजी. संकेत परफ्यूम डिलिव्हरी. बॅटला ब्रश झाला होता. विकेट किपरने झेल सोडलाय. अजून एक चुकी झाली आहे. मोठे विकेट बाहेर गेले तर तुम्ही टार्गेट वाचवू शकताल या मॅच मध्ये.
आणि गोलंदाज नाराज आहे. सध्या मॅच चांगली झाली, 24 बॉल 44 करायच्या होत्या, परंतु महत्त्वाची गडी महत्त्वाचे विकेट बाद झाले असते. कॅच ड्रॉप, विकेट किपरची चुकी आणि त्याचा परिणाम काय होणार. मागचा सामना तुम्ही पाहिला, लो स्कोअरमध्ये बॉलिंग टीमने जिंकला. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर. हा सामना हाय व्होल्टेज, भरपूर धावसंख्या आहेत. चांगला बॉल, पंच डॉट बॉल दर्शवतात. परफेक्ट बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. दांडेकर सौजन्य, चांगली बॉलिंग केली. एक एक डॉट बॉल महत्त्वाचा आहे, कारण मॅच पाहिली तर 24 बॉल 44 आणि अशा वेळी 1-0 म्हणजे ट्रॉफी जवळ तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ही नामांकित स्पर्धा आणि ही मॅच आहे अभिमानाची, स्वाभिमानाची, आपलं अस्तित्व टिकवण्याची. आणि अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ आमने सामने. मोठी मॅच, बिग फाईट. संकेत विरोधात सौजन्य, बॅटल सध्या सुरू आहे. 2 बॉल लगातार डॉट आलेत. व्हॉट अ मॅच. 3 बॉल डॉट, 3-0 बॅक टू बॅक. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी, असं का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. एक क्लास परमनंट असला पाहिजे. जो क्लास आहे योगेश पेनकर, जो क्लास आहे आकाश तारेकर, विश्वजित ठाकूर, हार्दिक पांड्या, मोन्या, अक्षय पाटील, एक क्लास आहे या खेळाडूंकडे. प्रत्येक वर्षी फॉर्ममध्ये असतात हे खेळाडू. क्लास इज परमनंट. हा दिशाहीन बॉल टाकलाय, वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा येतील. पहिल्या ओव्हरमध्ये 21, त्यानंतर 3 बॉल डॉट आणि आत्ता व्हाईट बॉल. 22 धावा. मॅच बॅलन्स आहे. विनिंग पर्सेंटेज 50-50. चला, हा रिव्ह्यू कोणी घेतलाय पंच? अंपायर रिव्ह्यू. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर स्वतः सांगतायत की अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. चला, बॉलिंग ॲक्शनवरती डाऊट आहे पंचांना आणि सध्या डाऊटफुल निर्णय टी व्ही अंपायर चेक करतायत सौजन्य दांडेकर. 3 चेंडू बाकी आहेत. थर्ड अंपायर स्क्रीनवरती सध्या जॉईन झालेत. व्हाईट बॉल पडलाय आणि धावा 22 झाल्यात. 24 बॉल 44 करायच्या होत्या. 3 बॉल डॉट आलेत. चांगली बॉलिंग सौजन्य दांडेकरने केली. कमबॅक झाले बॉलिंग मार्कवर. कभी बाजी इधर कभी बाजी उधर आणि कायापलट झाला मॅचमध्ये. सुरुवातीला 21 धावा आल्या, त्यानंतर धावांची गती थांबवली दांडेकरने. डिसिजन पेंडिंग. एक क्रुशियल मोमेंट आहे या मॅचचा, महत्त्वाची मॅच. तिकीट टू सेमी फायनल. एक तिकीट बाकी आहे. तर नागावला मिळणार की साखर टीम? प्रदीप स्पोर्ट्स साखर बॉलिंग करते आणि सिया वॉरियर्स बॅटिंग. आत्तापर्यंत पाहिलं 2 साखर आणि 1 अक्षी, हे 3 संघ पुढे गेलेत. युक्ता स्पोर्ट्स अक्षी, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर, रोनित अँड देव वॉरियर्स साखर, हे तिघे चषकाचं मानकरी ठरलेत. तिघांना क्रिस्टल ट्रॉफी मिळेल, परंतु एक क्रिस्टल ट्रॉफी बाकी आहे. चला, फेअर आहे, त्यामुळे व्हाईट बॉल असेल. गोलंदाजीची ॲक्शन परफेक्ट आहे नियमानुसार. 3 बॉल बाकी आहेत. 22 धावा 9 चेंडूमध्ये आता 22 बनले आहेत. त्यामुळे समीकरण चेंडू बाकी ते 21 आणि धावा आहेत 43. 43. मॅच ऑन. रोमांचक मॅच. 4 बॉल डॉट. मानकर थांबला नॉनस्ट्राईक गेंडला. श्रेयस माशासारखा तडपडतोय, त्याला कधी संधी मिळेल आणि श्रेयस संधीसाठी वाट पाहतो. डॉट बॉल. 4 डॉट. 4-0. संकेत थले महागडी फलंदाजी आपल्या टीमसाठी सध्या केली त्याने. महत्त्वाची मॅच आहे आणि 4-0 सौजन्य दांडेकरच्या माध्यमातून बॅटिंग टीम. पहिलाच बॅटर ॲक्रॉस लाईन झाल्यानंतर इथे थांबला गोलंदाज. डेड बॉल. दोघांची गेम प्लॅनिंग चांगली आहे आणि सौजन्याला माहिती आहे संकेत थले कुठे चांगली बॅटिंग करतो, त्याचा इन्व्हेस्टमेंट झोन माहिती आहे. कारण या स्पर्धेमध्ये खेळाडू आमने सामने अनेक वेळा खेळलेत.
ताकद कमजोरी दोघांना माहिती आहे. 2 बॉल बाकी. परफेक्ट यॉर्कर बॉल ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. ओ व्हॉट अ फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, एफर्ट द वॉल ऑफ चायना. काय फिल्डिंग केली आहे, जिद्दी खेळाडू सध्या पाहायला मिळतात प्रदीप स्पोर्ट्स साखरकडून. एकच धाव आली आहे. 5 बॉलमध्ये 2 धावा दिल्यात. सौजन्य दांडेकरने जबरदस्त गोलंदाजी आहे. काय कमबॅक केलं या महत्त्वाच्या मॅचमध्ये. 18 नंबरची जर्सी चमकली आहे धाव फलकावरती. आत्ता धावा 23 झाल्यात. 23. 19 बॉल आणि 42 धावेची आवश्यकता. 42. शेवटचा बॉल सौजन्य दांडेकर आणि समोर श्रेष मांडकर. चांगला बॉल टाकलाय. 5वा चेंडू डॉट आलाय. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी, इकॉनॉमिकल. सौजन्य दांडेकरचा स्पेल पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि धावा एकूण आहेत 23. काय सामना आहे बघा. 1 ओव्हर 21, 1 ओव्हर 2, 12 बॉलमध्ये 23. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 42 धावा. कहाणी में ट्विस्ट. मॅचचा तक्ता पलट तुम्ही पाहताय आणि रंग बदलणारा सामना. क्रिकेटमध्ये तुम्ही बाकी तर वर्तवू शकत नाही, कधीही काही घडू शकतं. पहिल्या ओव्हरमध्ये श्रेयश मानकरने काय कमालीची बॅटिंग केली. श्रेयशच्या बॅटमधून पहिला षटकार, चौकार, 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 3 चौकार, 1 षटकार आले. त्यानंतर धावांची गती, धावांचा विजयरथ थांबवला तर म्हणजे सौजन्य दांडेकरने. परंतु मॅच बाकी आहे. येतो ट्रेलर आहे. पिक्चर बाकी मेरे दोस्त आणि पिक्चर 18 बॉलमध्ये पाहायला भेटेल. मॅचचा हिरो कोण होणार, या पिक्चरमध्ये विलन कोण होणार, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 18 बॉल, धावा करायच्या आहेत 42. 42. चला स्पीडअप करायचं आहे. वेळ कमी घ्या कारण अजून 3 सामने बाकी आहेत. सेमीफायनल 2, एक फायनल. ASPLचा मानकरी कोण ठरणार. 4 गावं एकत्र आले. 4 गावाचे असंख्य खेळाडू आलेत. 42 धावेची गरज. 18 बॉल. संकेत थले, नकवा आलाय बॉलिंग मार्कवर. जनार्दन ओल्ड इज गोल्ड, अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. नकवा बॉलिंग मार्कवर. सध्या प्रॅक्टिस करतायत चेंडू फेकण्याची, परंतु विकेटवरती त्यांना ती करावीच लागेल. 3 ओव्हर 42 धावेची गरज आहे. संकेत थले मागच्या ओव्हरमध्ये नाराज केलं. 4 बॉल डॉट होते तिथे, परंतु संकेतला आता 100% योगदान द्यावंच लागेल. करो या मरोची मॅच त्याच्यासाठी आली. डू और डाय, डू और डाय. 3 ओव्हर 42. पहिला बॉल इनसाइड आउट, स्क्वेअर पॉइंट, डीप बॅकवर्डला. शॉट लाईक दॅट, ब्युटी ऑफ शॉट. सीमा पार, धावा येतील 6. फॅब्युलस षटकार.
संकेत थेले, उद्या तू जग जिंकशील परंतु आज स्वतःशी हारू नको, स्वतःशी कधीच हारू नका. आणि आज नाराज झाला संकेत थेले. संघाला गरज होती परंतु बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय समीकरण. रन अँड बॉल इक्वेशन. 16 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 36. मॅच ऑन. रोमांचक सामना. विनिंग पर्सेंटेज 50-50. चांगला बॉल टाकलाय, बॅटच्या दूरवर ठेवलेला हा बॉल आणि बॅटर लेग स्टंप वरती खेळतायत त्यामुळे गोलंदाजांना संधी मिळाली. जनार्दन नाकवा हुशार आहेत, संधीचं सोनंही केलं. नाकवांनी पाहिलं बॅटर लेग स्टंपच्या बाहेर उभा आहे त्यामुळे ऑफ साईडला बॉल टाकला आणि डॉट बॉल. 0 या बॉलवरती. 2-0 लगातार. 15 चेंडूमध्ये 36 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. बॅटची कडा शॉर्ट टर्न मॅनला एका टप्प्याने बॉल पकडलाय. सिंगल आली या बॉलवरती. काय बॉलिंग केली जनार्दन नाकवाने. पहिला बॉल जरी षटकार आला त्यानंतर स्वतःला सावरणारी गोलंदाजी. सन्माननीय अक्षय ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच रश्मीजी पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं या स्पर्धेला योगदान आलं. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या सरपंच मॅडमसाठी. धन्यवाद रश्मीजी मॅडम. मोठं योगदान या ASPLला देण्यात आलं. आपलं मनपूर्वक आभार. प्रथम नागरिक आहेत सरपंच, वेलकम. मॅचकडे आपण जाऊया. 14 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 35. आता रंगात आली ही मॅच. या मॅचमध्ये रंग भरलाय, मानकर उतरलाय. श्रेयश. ओ परफेक्ट यॉर्कर. नाकवाचा यॉर्कर बॉल बघा. ओल्ड इज गोल्ड. काय कमालीची बॉलिंग आहे नाकवाची. जनार्दन ॲक्युरेट बॉलिंग परफॉर्मन्स. भेदक मारा. त्याच्या भेदक माराने प्रभावित केलं सर्वांना. संकेत थलेने पहिला षटकार मारला त्यानंतर काय कमबॅक केले नाकवाने. आज आपल्या संघाला एक तिकीट पाहिजे सेमीफायनल आणि हा तिकीट म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी. आणि हा तिकीट पाहिजे असेल तर ही बॉलिंग झालीच पाहिजे. एक बॉल बाकी आहे नाकवा. थोडे थकलेत तुम्ही. 13 बॉलमध्ये 34 पाहिजेत 40+. आणि बघा 50शी पार आहे जनार्दन नाकवा. शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. धावा येतील 6. ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. शेवटी षटकाराने. परंतु आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी करायच्या आहेत 28 धावा. सरपंच, लोकनियुक्त सरपंच आणि प्रथम नागरिक रश्मीजी पाटील मॅडम यांचा इथे सन्मान करण्यासाठी मी प्रीती मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरपंच, दमदार सरपंच रश्मीजी पाटील मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. तर सध्या आपण लोकनियुक्त सरपंच सन्माननीय रश्मीजी पाटील मॅडम यांचा इथे सन्मान करतोय. जे सरपंच आहेत विद्यमान अक्षय ग्रुप ग्रामपंचायत आणि आज ASPLचा राजेशाही सोहळा तुम्ही पाहताय. राजेशाही थाट आणि इथे राजेशाही सन्मान होत असताना सरपंच मॅडम यांचा त्यांच्या वतीने 10,000 रुपये या स्पर्धेला योगदान देण्यात आलं आहे. 10,000. आणि यानंतरचा सन्मान असेल आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचा. मी सन्माननीय प्रणित गुरव यांना विनंती करतो की आपण रवींद्रजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आज रवींद्र पाटील साहेब व्यासपीठावरती आलेत. लोकनियुक्त व्यक्तिमत्व आहेत आणि रश्मीजी पाटील मॅडम यांच्या कामयाबी आणि यशाला एक चांगलं योगदान हे पाटील साहेबांचं देखील आहे. जनार्दन नाकवा यांनी विकेट घेतला होता आणि संकेत थलेची विकेट घेतली त्यामुळे प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 500 रुपये नाकवा तुमच्यासाठी आलेत. सध्या रवींद्र पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. रश्मीजी पाटील, रवींद्र पाटील लोकनियुक्त व्यक्तिमत्व आहेत. प्रथम नागरिक
अक्षय ग्रुप ग्रामपंचायत ज्यांच्या वतीने 10,000चे योगदान देण्यात आलं. स्वागत आहे आपलं, वेलकम. सन्मान सोहळा समाप्त झालाय. मॅच कडे आपण घेऊन चालतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे. 12 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आणि हा सामना चरम सीमेवर पोहोचलाय. या सामन्याची चर्चा प्रचंड होणार आहे. या मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय पुन्हा एकदा सौजन्य दांडेकर. सौजन्य दांडेकर याचा दुसरा स्पेल. समोर श्रेयस मानकर आणि पहिल्या ओव्हरमध्ये दांडेकरने तब्बल 5 चेंडू डॉट फेकले होते. पहिला बॉल, अजून डॉट बॉल येत आहेत. लाऊड अपील केली आहे बॅटची कडा, परंतु अंपायर सांगतायत की इट्स अ नॉट आउट. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 28 धावा करायच्या आहेत. श्रेयस मानकरने पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार मारला. एका ओव्हरमध्ये 21 धावा बनल्या. मला वाटलं मॅच बॅटिंग टीम वन साईड बाजी मारेल, परंतु आता घाम फुटलाय दोघांनाही आणि सामना चुरशीचा झालाय. आक्रमकता आहे या मॅचमध्ये. रोमांचक सामना. डॉट बॉल. सौजन्य दांडेकर. 11 बॉल 28. पॉपेक यॉकर ऑफ स्टिक वरती टाकलाय. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. मिड ऑन लॉग ऑन कडे धावत येतोय. फक्त एकच धाव आली आहे. 10 बॉलमध्ये करायच्या 27 धावा. 27. महत्वाची मॅच. तिकीट टू सेमी फायनल आणि एक तिकीट बाकी आहे. त्यामुळे 27 धावा चेस होणार का के डिफेन्स? कारण या स्पर्धेची वाट पाहिली जाईल 365 दिवस. 6वं पर्व येणार 2027 मध्ये, परंतु 2026 गाजवायचं आहे. काही खेळाडूने मैदान गाजवलं असतं, काही गाजवतात आणि काही गाजवणारे असतात. आज मैदान कोण गाजवणार? परंतु दांडेकरने मैदान गाजवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने 2च धावा दिल्या आणि आत्ताही तो सिंगल डबल देतोय. दांडेकरच्या विरोधात एकही मोठा फटका आला नाही आहे मॅचमध्ये. सौजन्य आज कमालीची बॉलिंग केले. आज आपल्या टीमसाठी त्याने 100% कमिटमेंट दिले आणि आज या मॅचचा हिरो देखील तो बनू शकतो. काय रिदममध्ये बॉलिंग केली आज. संकेतला थांबवलं. आता श्रेयस मानकर तोही मोठा बॅटर आहे, त्यालाही शांत ठेवलं. 9 बॉलमध्ये 26. 9 बॉल 26. मॅच बॅलन्स आहे. बनू शकतात धावा आणि डिफेन्सिव्ह होऊ शकतात. दिशा इन बॉल आहे. पंच वाईट बॉल दर्शवतात. चला बॉलिंग टीम रिव्ह्यू. बॉलिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरला. व्हाईट बॉलचा हा निर्णय पंचाने घोषित केलाय. थर्ड अंपायरकडे सध्या डिसिजन पेंडिंग आहे. 9 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता. हे देखील हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला इथं पाहायला भेटेल. 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. एक संघ बाकी आहे. सुपर 4. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये निर्णय चेक केला जातो. डिसिजन पेंडिंग. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 9 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 25 धावेची आवश्यकता. श्रेयस मानकर पहिली ओव्हर आठवण करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये काय आक्रमकता दाखवली होती मानकरने आणि मान ठेवला होता. षटकाराने सुरुवात झाली होती ती म्हणजे सिया वॉरियर्स नागावची आणि आता वॉरियर्स म्हणजे योद्धा. तर योद्धाला युद्ध करावं लागेल मॅचमध्ये. आतमध्ये बॉल टाकलाय. कटर बॉल. हा बॉल देखील डॉट आलाय. आज या गोलंदाजाने विचार केला. तब्बल 9 चेंडू डॉट फेकलेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 5 चेंडू डॉट फेकले आणि या ओव्हरमध्ये 7 चेंडू डॉट फेकलेत. चांगली बॉलिंग आहे आणि सध्या समीकरण पाहिलं चेंडू बाकी आहेत 8. धावा करायच्या आहेत 25. 4 बॉल झालेत त्यामुळे 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल 25 धावा. एक मोठा फटका आला. सामना होणार बरोबरी. अगदी हा सामना रन टू बॉल होऊ शकतो कदाचित. हाय व्होल्टेज. अजून एक वाईट बॉल टाकलाय. 2 वाईट बॉल टाकलेत आणि चांगली आयडिया वापरली गोलंदाजाने, कारण व्हाईट बॉल नंतर तो डॉट बॉलही टाकतो आणि जर व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल आलाय तर त्याची गेम प्लॅनिंग चांगली असेल. 8 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 24. 4 षटकार 8 बॉलमध्ये मारायचे आहेत. श्रेयस मानकर याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि पोटॅशियम आहे या बॅटरमध्ये. पुढे आले. स्टेप आउट. शॉर्ट पॉईंटकडे बॉल गेलाय. एकच धाव आली आहे.
सिंगल कंप्लीट. एक बॉल बाकी आहे. 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 23. वॉट अ मॅच. आज सामना हाय व्होल्टेज. आत्तापर्यंत 2 सामने पाहिले चेस, एक सामना डिफेंड झाला आणि हा चौथा सामना. त्यामुळे 2 सामने चेस झाले, एक सामना डिफेंड झाला. हा तिसरा सामना चेस की डिफेन्स होणार, परंतु हा सामना म्हणजे पैसा वसूल. मला वाटतं शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, त्यामुळे प्रेक्षक कुठे जाऊ नका. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. 7 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. एका मोठ्या फटक्याची गरज सिया वॉरियर्स नागाव संघाला. बॅटर तयार आणि बॉलर दांडेकर. इनसाइड आउट, लॉंग आपला बॉल हवेत, कॅच पकडलीये, झेल टिपलाय, सुपर. हा खेळाडू ज्याने टिपलाय झेल, लॉंग ऑफ मध्ये फलंदाज बाद झाले. आता अंतिम समीकरण 6 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता, परंतु सुपर 4 मध्ये 3 संघनायक पुढे गेलेत. मी तिघांना विनंती करतो की आपण आता ड्रॉ केला जाईल सेमीफायनलचा, त्यामुळे चौघांनी इथे यायचं आहे. चला, 3 संघनायक आहेत देव अँड रॉणित वॉरियर्स, दुसरा संघ आहे युक्ता स्पोर्ट्स आणि तिसरा संघ पहिला प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर. समीर सारंग यांनी जो झेल पकडलाय त्यांच्यासाठी पंकज दाखवा यांच्याकडून 1000 रुपये ते जीपे करणार आहेत तुम्हाला. ओके. सौजन्य दांडेकरने 2 ओव्हरमध्ये 7 धावा आणि 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी आणि 8 चेंडू डॉट टाकलेत. 6 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता. करो या मरोची मॅच आहे. श्रेयश मानकर या संघाचा हुकमी एक्का, तो रूप का एक्का बाकी आहे. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि मानकरला हा पिक्चर दाखवावा लागेल. बडा धमाका झालाच पाहिजे. विध्वंसक पारी सध्या वणवा पेटावंच लागेल. आक्रमकता धारण करावीच लागेल मानकरला. श्रेयश मानकर ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा काढल्या. जर 6 बॉलमध्ये त्याने 21 काढल्यात तर 6 बॉलमध्ये 23 तो काढू का शकत नाही? आज त्याचं उत्तर या सामन्यात त्याला द्यायचं आहे. बॉलिंग टीम तुम्ही भरपूर वेळ घेता. बघा 3 सामने बाकी आहेत प्लीज, कारण फायनल आम्हाला 5 ओव्हरचे खेळवायचे. फायनल महत्त्वाची आहे, त्यामुळे जर वेळ जास्त घेतला तर फायनलवरती परिणाम होईल. 6 बॉल 23 धावा, 3 षटकार 1 चौकार सिंगल. काय मॅच राहिली आज. मानकर बॅटिंगसाठी सज्ज आहे. लास्ट ओव्हर, हे महत्त्वाची मॅच. पहिला बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये बॉल, स्क्वेअर लेग, आउट ऑफ द पार्क. 1 का 4, धावा येतील 4. बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 19 धावेची आवश्यकता. 5 बॉल, पहिला बॉल वेलकम 4. साहिल पाटील, पाटीलवरती हल्ला चढवलाय. मॅच ऑन. मानकर तयार. दबाव आहे पाटीलवरती. इट्स अ व्हाईट बॉल. 5 धावा आल्या पहिल्या बॉलवर. मॅच बनवू शकते, कारण मी सुरुवातीला सांगितलं मानकरने पहिल्या ओव्हरमध्ये 21 काढल्या, तर तो 23 धावा का काढू शकत नाही? त्याचं उत्तर तो देणारच. 5 आले एका बॉलवरती. 5 बॉलमध्ये 18 पाहिजे, 3 षटकार. मॅच ऑन. रोमांचक सामना. प्रेक्षकांना असे सामने आवडतात जे शेवटच्या बॉलपर्यंत खेळले जातात. हाय व्होल्टेज, चित्त थरारक मॅच, थ्रिलर ड्रामा सध्या पाहत आहे. लॉफ्ट केला आडव्या बॅटने, मिड विकेट, आउट ऑफ द पार्क, इन टू द फॅन्स. षटकार.
का उत्तर षटकारच मिळेल. त्यामुळे आता 3 बॉलमध्ये धावा पाहिजेत 6. ही बॅटिंग आवडली ते एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या श्रेयश मानकर साठी. ब्लू आर्मी म्हटलं तर मुंबई इंडियन्स आणि सध्या बॅटिंग पाहिली तर अफलातून आहे. वन मॅन शो, एकता टायगर. 3 बॉलमध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. ऐतिहासिक सामना. दांडेकरने 8 चेंडू डॉट फेकले होते परंतु साहिल पाटीलने नाराज केलं. 3 बॉल 6 रनची आवश्यकता. परफेक्ट यॉर्कर बॉल टप्पा आणि इथे डॉट बॉल. 2 बॉल 6 रन. वॉट अ मॅच. चित्तथारक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आणि तिकीट टू सेमी फायनल. एक तिकीट बाकी आहे. शेवटची मॅच क्वार्टर फायनल तुम्ही बघतायत. एका बाजूला सिया वॉरियर्स नागाव, दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर. महत्वाची मॅच आहे. चला बॉलिंग टीम रिव्ह्यू. शफल झाले की नाही ते पाहायचंय. चला फिल्डर जे जवळ होते क्लोज. 95 दबाव टाकू नका प्लीज. चला कॅन्सल केलं पंच सांगतायत. चला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात परंतु बॅटर नाही त्यामुळे बॉल डॉट आहे. 2 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. एक षटकार 2 बॉल. श्रेयश मानकर आणि त्याच्या विरोधात साहिल पाटीलची मॅच सध्या सुरू आहे आणि प्रेक्षकांना मेजवानी दावत तुम्ही पाहताय. हाय व्होल्टेज ड्रामा, जबरदस्त सामना. 2 बॉल 6 रनची आवश्यकता. तिकीट टू सेमी फायनल. एक मॅच आणि एक जागा बाकी आहे त्याच्यासाठी फाईट सुरू आहे. नागाव विरुद्ध साखर अर्थात प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि सिया वॉरियर्स नागाव. 6 रनची आवश्यकता. महत्वाचा बॉल. दांडेकर अगदी क्लोज उभा आहे फिल्डिंग पोझिशन मध्ये. मानकर स्ट्राईक एंडला. श्रेयश साहिल पाटीलचा चेंडू क्रमांक 5. 2 चेंडू मध्ये 6 धावेची गरज. बॉल तयार. पुढे आले लॉफ्ट केला ऑन साइडला. गॅप मध्ये ढकललाय बॉल. फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण. मानकरला स्ट्राईक हवी आहे आणि 2 धावा घेत असताना टीव्ही अंपायरला निर्णय पोहोचवलाय. चला तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला आता षटकारच मारावा लागेल. परंतु आता 4 धावा राहतील की 5 धावा. जरा रनआउट असेल तर 5 आणि जर सेफ असेल तर 4. त्यामुळे धाव महत्वाची आहे. इट्स अ रनआउट. चला आता षटकारच मारावा लागेल. 1 चेंडू 5 धावेची गरज आहे. 5 धावा धावणं सोपं नाहीये त्यामुळे मानकर आता षटकारच मारावा लागेल. तिकीट टू सेमी फायनल. डीजे. एक चेंडू मध्ये 5 धावा काढायच्या. धावणं सोपं नाहीये त्यामुळे बॉलिंग टीम ओव्हरथ्रो करणार नाही. तर ऑप्शन एकच आहे षटकार. कारण की एका बॉलमध्ये 1 धाव काढणं कठीण आहे. एका बॉलमध्ये षटकार मारणं सोपं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे कारण बॅटरकडे ऑप्शन नसतो. परंतु सिंगल धाव कठीण आहे. चला 3 संघ नायक आता ड्रॉ होणार आहे. आपण तिघांनी जॉईन करा. जे 3 संघ जे जिंकलेत त्याने रिपोर्टिंग करायचंय. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा सर्वात बेस्ट मॅच फायनलच्या अगोदरची फायनल तुम्ही बघताय. म्हणजे फायनल पेक्षा पहिली फायनल आता सुरू झाली आहे आणि तो अंतिम सामना मला वाटतं पाहायला मिळाला आहे जो पैसा वसूल आहे. 1 चेंडू मध्ये 5 धावेंची आवश्यकता. साहिल पाटील आणि श्रेयश मानकर. श्रेयश शेवटच्या बॉल पर्यंत खेळतो. प्रेक्षक एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. टाळ्यांची गजर. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. त्यामुळे तिकीट टू सेमी फायनल. नागाव की साखर. 1 बॉल 5. ओ श्रेयश मानकर, श्रेयस अय्यर आणि सामना जिंकलाय सिया वॉरियर्स. टीम नागाव गो टू सुपर 4.
इनिंग चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यानंतर पाळी थोडीशी डगमगली, संकेत बाद झाला, पण अगदी मॅच सोडली नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत लढला, लढता लढता मध्ये हरला, पण त्याची खंत त्याच्या मनामध्ये नव्हती. पुन्हा उठला, तोच आत्मविश्वास, तोच दरारा, आणि मैदानामध्ये आ रा 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 खतरनाक फलंदाजी. दुर्वेशगण, तुमचं बक्षीस घेण्यासाठी इथे यायचं आहे. मॅच 4 ओव्हरच्या घेण्यात येणार आहेत. तुम्ही जर असं टाइमपास जर करणार असाल तर आपण 4 ओव्हरच्या घेऊयात. अक्षय म्हात्रेकडून श्रेयस मानकरसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दुर्वेशगण, तुमचं बक्षीस घेऊन जायचं आहे. निलेश चौलकर यांच्याकडून ते बक्षीस होतं. कॅप्टनच फक्त थांबा इथे. लॉट्स आपण सुपर 4चे घेतोय. ताईंच्या हस्ते या 2 चिठ्ठ्या काढल्या जातात आणि तो पहिला सामना असणार आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स पहिला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणता? दैवण रोनित वॉरियर्स साखर. हा पहिला सामना असणार आहे. आणि दुसरा सामना युक्ता स्पोर्ट्स साक्षी आणि सिया वॉरियर्स. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. चला कॅप्टन, जाऊ नका, टॉस करून जा. येस, थँक्यू. श्रेयससाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्रेयससाठी एक म्हणजे 1,500 रुपयाचं बक्षीस आहे टोटल. ओमकार म्हात्रे यांनी आणि अजून 500 रुपये दिलेले आहेत. 1,000 आणि 500. हां, 1,500 रुपये. काय कमाल मॅच झालेली आहे. दुर्वेशगण, तुम्ही सुद्धा या तुमचे बक्षीस घेण्यासाठी. जनार्दन दाखवा, तुम्ही सुद्धा या. आणि मॅन ऑफ द मॅच, कोई शक तो नहीं होगा, श्रेयस मानकर. मान डौलाने उंच केले. आज आई वडील जे जे कोणी असतील संघातील ते म्हणतील आमचा श्रेयस असा चमकलाय, इतका तर धातू पितांबरीने सुद्धा चमकत नाही. काय कमालीची बॅटिंग केले. वंडरफुल बॅटिंग, वंडरफुल. खूप कमी मॅचेस अशा होतात त्या आठवणीत राहतात आणि आज स्मरणात राहणारी ही मॅच. ताईंना विनंती करतोय, कॅश रुपी बक्षीस आणि ही सामनावीराची क्रिस्टल ट्रॉफी देऊन श्रेयसचा हा यथोचित मानसन्मान केला जातोय. अशा मौक्यामध्ये बडे मॅच का बडा खिलाडी शेवटपर्यंत लढला. सो काय सांगशील श्रेयस, काय भावना आहेत? कारण या भावना व्यक्त केल्याशिवाय प्रेक्षकांना सुद्धा समजणार नाही आणि आम्हाला सुद्धा समजणार आहे. काय भावना आहेत? काय नाही, दादानी सांगितलेलं फक्त शेवटपर्यंत टिकून राहा, बस तेच केलं एवढं. 6 मध्ये 23 बनवायच्या होत्या. खूप टफ जॉब होता आणि ऑलमोस्ट आपण म्हणतो 90% ती मॅच बॉलिंग टीमकडे होती आणि त्यानंतर तू केलेले आक्रमक फटके आणि शेवटच्या चेंडूवर 5 असताना षटकार मारलास, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. काय नाही, प्रॅक्टिस फक्त संकेत थाईने आमची प्रॅक्टिस घेतलेली, बस त्याचाच एफर्ट आहे, बाकी काय नाही. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. रुपेश जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं. या 2 कॅप्टन रोनित अँड दैव वॉरियर्स आणि प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स सेमी फायनल क्रमांक पहिला.